नमस्कार, मी संदीप चव्हाण आणि आपण पाहताय PCMC न्यूज. पिंपरी चिंचवडकर उत्सुक कोण आहे इच्छुक या विशेष कार्यक्रमात आपलं स्वागत. आपण 11 तारखेपासून प्रत्येक प्रभागात जाऊन तिथले इच्छुक उमेदवार कोण आहेत हे जाणून घेण्याचा प्रयत्न करतोय. कारण पिंपरी चिंचवडकरांना देखील हीच उत्सुकता आहे की माझ्या प्रभागातून नेमकं कोण उभं राहत आहे. अर्थातच याच अनुषंगानं रोज 3 प्रभागांमध्ये PCMC न्यूजची टीम जातीये, इच्छुक उमेदवारांशी संवाद साधतीये. कालच आम्ही प्रभाग क्रमांक 7, 8, 9 मध्ये गेलो होतो आणि त्या ठिकाणी देखील आम्ही इच्छुकांशी संवाद साधला. अर्थात आता मी आहे प्रभाग क्रमांक 10 मध्ये आणि या मोरवाडी, शाहूनगर, संभाजीनगर म्हणजे हा जो एक प्रभाग आहे, या प्रभागाला अर्थात पिंपरी विधानसभा मतदारसंघात येत असलेला हा प्रभाग, या प्रभागातल्या नेमक्या समस्या काय आहेत, या प्रभागातल्या इच्छुक उमेदवारांचं विजन काय आहे, या अनुषंगानं आपण या ठिकाणी या सर्वांशी संवाद साधणार आहोत. मुळातच प्रभागात प्रत्येक जण मला काहीतरी वेगळं करायचंय, मी काहीतरी वेगळं करून दाखवू शकतो, हीच भूमिका घेऊन उभा राहत असतो. त्यामुळे प्रत्येक इच्छुक उमेदवारापर्यंत पोहोचणं हे आमचं काम आहे. मुळातच PCMC न्यूजनं होय मी इच्छुक हा मुलाखतीचा कार्यक्रम देखील सुरू केलेला आहे, जो स्टुडिओमध्ये त्या उमेदवाराची इंटरव्ह्यू घेण्याचा कार्यक्रम असतो. पण ज्या उमेदवारांना आमच्यापर्यंत पोहोचता येत नाही त्यांच्यापर्यंत पोहोचणं हे आमचं काम आहे. म्हणून आम्ही आता प्रभाग क्रमांक 10 मध्ये आलेलो आहोत आणि आता आपण या प्रभागात इच्छुक उमेदवारांशी संवाद साधण्यामध्ये सुरुवात करणार आहोत. आवाज पिंपरी चिंचवडचा लाईव्ह कार्यक्रम आपण रात्री 8 वाजता पाहू शकाल, ज्यामध्ये प्रभाग क्रमांक 10, 11 आणि 12 आजच्या 3ही प्रभागांचा लेखाजोखा मांडला जाईल. आणि आत्ता जे प्रभागामध्ये आपण इच्छुकांच्या मुलाखती घेणार आहोत त्याच्या वेगळ्या लिंक्स तुम्हाला YouTube आणि फेसबुकवर पाहता येतील. 85 52 933 933 हा आमचा नंबर आहे. आपण आवाज पिंपरी चिंचवडचा या लाईव्ह कार्यक्रमामध्ये माझ्याशी थेट फोनवर संपर्क साधू शकता आणि आपल्या प्रभागातल्या समस्या, विजन मांडू शकता. तर मग करूया सुरुवात. पिंपरी चिंचवडकर उत्सुक कोण आहे इच्छुक. माझ्या मागे या ठिकाणी अनेक उमेदवार आहेत जे इच्छुक आहेत. प्रभाग क्रमांक 10 मधून निवडणूक लढण्यासाठी विविध पक्षांचे उमेदवार आहेत. आपण सुरुवात करूयात त्यांच्यापासूनच. आपलं नाव काय आहे नितीन किसन. आणि आपण कोणत्या पक्षाकडून इच्छुक आहात? माझं नाव नितीन किसन चव्हाण आहे. नितीन किसन चव्हाण, महाराष्ट्र नवनिर्माण सेना मनसेकडून इच्छुक आहे. बर, या प्रभागामध्ये अशा कोणत्या समस्या आहेत ज्या समस्या सोडवण्यासाठी आपल्याला वाटतं की मी उमेदवार म्हणून निवडून यायला पाहिजे, नगरसेवक बनायला पाहिजे? 2017ची निवडणूक देखील मी या प्रभागातून निवडणूक इच्छुक होतो आणि निवडणूक लढवली. बर, आम्हाला ज्या प्रकारे माझी जी भूमिका आहे की प्रभागामध्ये ज्या रोड वगैरे आहेत, ज्या शाळा आहेत, त्याच्या प्रकल्प विजन व्हायला पाहिजे, त्याच्यामध्ये प्रकर्षित विचार व्हायला पाहिजे. प्रकर्ष आपल्या भागामध्ये जर हे सगळेजण एकच विजन घेऊन सगळेजण हे करतात, रोड नाले ह्याच्या पलीकडे आहे. आमच्या भागात आहे भूखंड आहे, प्राधिकरणाचे भूखंड आहेत, MIDC भूखंड आहे. ते भूखंड असे ठेवायचे आणि त्याच्यावर नाही का बिल्डर लोकांनी अतिक्रमण करून, पण त्याच अतिक्रमण करण्यापेक्षा आपल्या सर्वसामान्य जनतेला अतिशय चांगल्या रीतीने गार्डन, स्कूल, ज्येष्ठ नागरिकांसाठी शाळा, म्हणजे बसण्यासाठी बैठक वगैरे, वाचनालय वगैरे ह्या गोष्टी करणे आणि विद्यार्थ्यांना खेळण्यासाठी ग्राउंडच नाहीये. आमच्या इथं एवढं मोठी खदान, 40 एकरची मोठी खदान आहे. त्या ठिकाणी 14 एकर या 7 एकर मध्ये महानगरपालिका होती. पण त्यांनी महानगरपालिकेने असा विचार केला आहे का कधी, किंवा तिथले स्थानिक जे नगरसेवक होते माझे, त्यांनी हा विचार उद्देश घेतला का की आपल्या फ्युचरमध्ये म्हणजे भविष्य काळामध्ये आपले जे विद्यार्थी आहे, जे खेळाडू घडू शकतात का? एकही खेळण्यासाठी ग्राउंड नाही, एकच ग्राउंड आहे शाहू गार्डन, तो त्याच ग्राउंडवर खेळतात. त्याच्या व्यतिरिक्त प्रभाग क्रमांक 10 मध्ये कुठेही खेळण्यासाठी किंवा फिरण्यासाठी गार्डन देखील पण व्यवस्थित नाहीये. आणि आमचा हेतू असंच की 24 तास या प्रभागामध्ये जर आम्ही निवडून आलो तर 24 तास पाणी देण्याचा महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचा हा हेतू आहे. आणि फ्युचरमध्ये एकही विधवा महिला, सगळेजण इतर लोकांना कामाला लावतात, माझं एकच हेतू की विधवा महिला ज्या आहेत त्यांना सक्षम बनवण्यासाठी आणि जे तरुण वर्ग आहे जे अवैध दुसऱ्या कामामध्ये मद्यपानामध्ये विविध होतात
त्यांना नाही का चांगल्या पद्धतीने गार्डन करून नाही का माझा एकच हेतू आहे की त्या लोकांना कुठेतरी चांगल्या पद्धतीने काम भेटावं आणि त्यांना एक होतकरू म्हणून काम व्हायला पाहिजे आणि सक्षम नागरिक त्यांना पण व्हायला पाहिजे. आपल्यामध्ये ते यायलाच पाहिजे, सर्वसामान्यामध्ये मिसळून राहायला पाहिजे. विधवा महिलांना किंवा ज्यांचं कोणी नाही, ज्यांना आपले नवरे वगैरे सोडलेत म्हणजे त्यांना चांगल्या पद्धतीने प्रशासनाने आम्ही या लोकांनी सगळ्यांनी मिळून नाही का त्यांना एक सक्षम बनवण्यासाठी आमचा एक हेतू आहे. त्या पद्धतीने चांगल्या पद्धतीने आणि प्रशासित शाळा आम्हाला एक तर मुद्दा असा आहे की विद्यार्थी हे चांगला अतिशय चांगला अष्टपैलू हा घडवावा आणि खेळाडू पण अष्टपैलू व्हावा अशी माझी धारणा आहे. आणि मी जेव्हा निवडणूक माझं एक विजन आहे की ह्या पद्धतीने सर्वजण गोष्टी व्हायला पाहिजे. तर एवढंच बोलतो. मनसेच्या नितीन चव्हाण यांनी स्पष्टपणे या ठिकाणी आपला मुद्दा मांडलाय की अष्टपैलू विद्यार्थी घडायला हवा आणि प्रभाग देखील सर्वांगीण विकासाकडे वळायला हवा. त्यासाठी आम्ही प्रयत्न करणार आहोत. धन्यवाद आणि खूप खूप शुभेच्छा तुम्हाला. यानंतर आपण आणखी एका इच्छुक उमेदवारांकडे जाणार आहोत आणि त्यांच्याशी संवाद साधणार आहोत. आपलं नाव काय आणि आपण कोणत्या पक्षाकडे इच्छुक आहात? नमस्कार, मी आजी सुदाम भालेराव, मी भाजपकडून इच्छुक आहे. मी आपल्या समस्या कोणत्या आहेत या प्रभागातल्या ज्या सोडवण्यासाठी तुम्ही प्राधान्यानं त्याकडे लक्ष द्याय? प्रथमतः बघितलं तर आमच्या प्रभागामध्ये 55,000 वोटिंग आहे. त्यामध्ये निम्म वोटिंग स्लम भागामध्ये आहे आणि सगळ्यात मोठ्या ह्या प्रभागामध्ये इश्यू आहेत स्लम भागामध्ये पण आहेत की बाबा त्या ठिकाणी लोकांना ज्या त्यांच्या मूलभूत गरजा आहेत त्या आज पूर्ण नाही आहेत. आज पाण्याचे आहे, त्यांना पाणी व्यवस्थित मिळत नाहीये. पाणी त्यांना मिश्रित पाणी येते, म्हणजे ज्या प्रकारे चांगलं पाणी पाहिजे पिण्याची मेन जी गोष्ट आहे ती नाहीये. तसंच दुसरं अजून आहे की ते रोड नाही आहेत. ज्या प्रकारे आपण पाहिलं तर स्लम भाग असल्यामुळे तिथे बरेचसे मुलांना ते कामधंदा नाहीये, त्यांना रोजगार पाहिजे. कुठेतरी त्यांना रोजगाराची संधी निर्मिती केली पाहिजे. बचत गट आहेत, बचत गटाअंतर्गत काही स्वयंरोजगार निर्मिती करता येईल का? कसं की ह्या भागामध्ये जो काही स्लम भाग आहे तेथील लोकांना त्यांचा म्हणजे आपण हे म्हणतो ना उदरनिर्वाहाचं साधन वाढलं पाहिजे आणि ती लोक समाजामध्ये पुढे आली पाहिजेत. आज प्रत्येक इलेक्शन होतात जातात, स्लम एरिया तसाच राहतो, त्याच्यामध्ये काही बदल होत नाही. तिथे शिक्षण नाहीये. आज आम्ही मागच्या वेळेला देखील बघितलं तर शिक्षणाच्या हमी लोक देतात पण त्याचे शिक्षण मिळत नाहीये. त्यांच्यासाठी काही एवढं काही नवीन काय करता येईल का? अजून दुसरा एक भाग असा आहे की आम्ही शाहूनगर संभाजीनगर हा एक वेगळा भाग आहे, म्हणजे त्याचाच एक भाग आहे मोरवाडी हा भाग आहे. तर ह्या भागामध्ये देखील लोकांच्या बऱ्याच समस्या आहेत. ज्या मूलभूत गरजा आहेत म्हणजे समजा लाईट, पाणी, रस्ते, कचरा निर्मूलन ह्या बाबतीमध्ये पण सुधारणा करायची आहे. आणि ह्या भागामध्ये वाढ असा बनवायचा आहे की एक वेगळं दिसलं पाहिजे. आपल्या पिंपरी चिंचवडमध्ये एक नवीन वाढ असा दिसला पाहिजे. कुठेतरी काही म्हणाल तेव्हा हा अरे हा मॉडेल बनलं पाहिजे. थोडक्यात ते कन्सेप्ट आमच्या डोक्यात आहे. वा, छान. अजित भालेराव यांनी स्पष्टपणे सांगितलेलं आहे मी भाजपकडून लढण्यास इच्छुक आहे, पण हा वॉर्ड जो आहे तो मॉडेल वॉर्ड म्हणजे मॉडेल प्रभाग म्हणजे या प्रभागाकडे बघून इतर 31 प्रभागांना असं वाटलं पाहिजे की माझा प्रभाग असावा, तर प्रभाग क्रमांक 10 सारखा. तुम्हाला खूप खूप शुभेच्छा. मुळातच या ठिकाणी अनेक इच्छुक उमेदवार आहेत. आपण प्रत्येकाचं एक विजन, इथल्या समस्या त्या संदर्भात जाणून घेतोय. आपलं नाव काय आहे आणि आपण कोणत्या पक्षाकडे इच्छुक आहात? नमस्कार, माझं नाव संदीप जयसिंग थोरात. मी संभाजीनगरचा स्थानिक भारतीय जनता पक्षाकडून इच्छुक उमेदवार आहे. बर, या ठिकाणी आता ज्या समस्या आहेत म्हणजे आत्ताच आपल्याला अजितजींनी पण सांगितल्या, तिकडे चव्हाण साहेबांनी पण सांगितलं, नितीनजींनी, की मुळात एकतर पाण्याचा प्रॉब्लेम आहे, रस्त्यांचा प्रॉब्लेम आहे. स्लम एरियामध्ये देखील काही सुखसुविधा पुरवलेल्या गेल्या नाहीत. SRA केवळ आपले चालू आहे काही ना काहीतरी त्याच्या नावाखाली. पण हे सगळं चित्र बदलायचं असेल आणि आपला प्रभाग आणखी उंचीवर न्यायचा असेल, आणखी सर्वांगीण विकासाकडे वळवायचा असेल तर काय करता येईल थोडंसं? याच्यामध्ये सगळ्यात महत्वाचा विषय जो आहे तो पाण्याचा विषय आहे. तर हा प्रभाग जो आहे हा आपला 2 विभागात वाटला गेलेला आहे. काही स्लम एरिया आहे, काही संभाजीनगर शाहूनगरचा उच्चभ्रू म्हाडा आणि मोरवाडीचा एरिया आहे. तर भारतीय जनता पक्षाच्या माध्यमातून आम्ही आमचे आमदार महेशदादा लांडगे असतील, आमदार अमितजी गोरखे असतील यांनी या पाणी ह्या विषयावरती MIDCचं पाणी आता संभाजीनगर शाहूनगरला वळवून पाण्याचा बऱ्यापैकी इथला मुद्दा तो सॉल्व्ह होणार आहे. त्याच्यावरती आम्ही सगळे भारतीय जनता पक्षाच्या माध्यमातून काम करत आहोत. इकडचा मुद्दा सॉल्व्ह झाल्यानंतर इकडचे महापालिकेचं जे पाणी आहे ते आपल्याला खाली स्लमला ते त्या ठिकाणी डायव्हर्ट करता येईल. तिकडचंही त्या लोकांना पाण्याचा तो प्रॉब्लेम सॉल्व्ह होईल, हे आमचं विजन आहे. त्याचबरोबर काय आहे की या ठिकाणी प्रशासनाच्या काळामध्ये अर्बन स्ट्रीटच्या नावाखाली किंवा ह्याच्या मागे मोठमोठे फुटपाथ केलेत. मोठमोठे फुटपाथ करून आपण रोड त्या ठिकाणी खूप मोठे जे होते ते छोटे झालेत आणि हे फुटपाथ फक्त हॉकर्सवाले
त्याच्यावरती अतिक्रमण करतायत, एन्क्रोचमेंट इथे जास्त होती. Encroachment जास्त होतीये, त्याच्यावरती आम्ही 100% काम करू. त्याचप्रमाणे ह्या आमच्या ज्या स्लम आहे दत्तनगर, विद्यानगर या ठिकाणी बऱ्याचशा समस्या आहेत की ज्या दुर्लक्षित होतात, त्याच्यावरती 100% आम्ही काम करू. संभाजीनगर, शाहूनगर मध्ये आज एकच त्यांनी नितीन भाऊनी जे सांगितलं, जो विषय आहे मैदानाचा, आज रोडवरती मुलं खेळत असतात, कितीतरी मुलांचे आमच्या इथे ऍक्सिडेंट सुद्धा झालेत खेळताना. तर त्यासाठी खरोखरच आम्ही जे भूखंड रिकामे असतील त्याच्यावरती चांगलं मैदान डेव्हलप करू आणि चांगले खेळाडू या ठिकाणी तयार होतील याच्यासाठी प्रयत्न करू. त्याचबरोबर दोन्ही समाजाला त्या प्रवाहामध्ये आणू की खालचा एरिया आणि वरचा एरिया एकच लेवलला येऊन सगळे एकाच चांगलं एक प्रतीक देता येईल, भारतीय जनता पक्षाच्या माध्यमातून एक चांगला वॉर्ड तयार करता येईल, याच्यावरती आम्ही काम करू. ओके, म्हणजे एकंदरीत आता थोडं भाऊ मला असं म्हणायचं तुम्ही जे सांगितलं त्यानुसार प्रभाग क्रमांक 10 जो आहे तो काही ठिकाणी विकसित तर काही ठिकाणी अविकसित आहे. आणि ही गरीब श्रीमंत दरी आणि ही दरी मिटवायची असेल तर निश्चितपणे सगळ्यांनी एकसंध होऊन काम करणं गरजेचं आहे. त्यांना देखील मुख्य प्रवाहात आणणं गरजेचं आहे, त्यांना देखील चांगल्या सुखसुविधा मिळणं गरजेचं आहे. आणि त्यासाठी तुम्हाला खूप खूप शुभेच्छा. आपण निश्चित ते कराल अशी आम्ही आशा बाळगतो. यानंतर आपण आणखी एका इच्छुक उमेदवारांकडे जाणार आहोत, त्यांच्याशी संवाद साधणार आहोत. पाहूयात ते नेमकं काय सांगतात, त्यांचं विजन काय, आपलं नाव काय आणि आपण कोणत्या प्रभागातून इच्छुक आहात, शिवाय कोणत्या पक्षाकडून इच्छुक आहात. नमस्कार, माझं नाव संदीप रेखा श्रीरंग चव्हाण. तुम्ही माझं नाव सांगताय? नाही, माझं स्वतःचं नाव म्हणून तर मी आईचं पण नाव सांगितलं. अच्छा, बरं, यांचं पण संदीप चव्हाण आहे. बरं, ठीक आहे. धन्यवाद. सगळ्यात महत्व, आणि मी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार पक्षाच्या माध्यमातून मी निवडणूक लढवू इच्छित आहे. मगाशी माझ्या सहकार्याने सांगितल्या पद्धतीने इथं 2 पद्धतीचा प्रभाग आहे. एक तर स्लमचा काही भाग आहे, काही सुशिक्षित एरिया, काही सोसायटी आहे. सगळ्यात महत्वाचा विषय जो आहे तो 2 याच्यामध्ये विभागला जातो. की एक पहिली गोष्ट आहे की आमचा जो काय माझी उमेदवारी ही प्रस्थापितांच्या आणि भ्रष्टाचाराच्या विरोधामध्ये आहे. पहिली गोष्ट अशी आहे की आमच्या याच्यातले जे प्रश्न पाहिले तर स्लम मध्ये स्वच्छतेचा महत्वाचा प्रश्न आहे. त्याच्यामध्ये तिथल्या लोकांचं जीवनमान उंचावलं पाहिजे हा एक दुसरा महत्वाचा प्रश्न आहे. पण झोपडपट्ट्या काय मागच्या 10 वर्षामध्ये नाही झालेल्या, गेल्या 30-30 वर्षापासून झोपडपट्ट्या आहे. आणि त्या 30-30 वर्ष झोपडपट्ट्या असलेल्याचं जे प्रतिनिधित्व लोक करतायत ते आजही त्यांच्या पक्षातनं उमेदवारी मागतात. आम्हाला परत नगरसेवक व्हायचं म्हणून त्यांचं स्वप्न आहे किंवा त्यांच्या पक्षाकडे मागणी आहे. आमचा प्रश्न असा आहे की गेल्या 30 वर्षामध्ये आपल्याकडे प्रतिनिधित्व असताना जर त्यांचं जीवनमान उंचावलं नाही, त्यांच्या जर मूलभूत गरजा भागल्या गेल्या नाही, तर आज 30 वर्षानंतर तुम्हाला परत तिथं उमेदवारी कशासाठी पाहिजे, ही पहिली गोष्ट. याचा अर्थ असा आहे की झोपडपट्टी भागामध्ये प्रामुख्याने आता SRA प्रकल्प चालू आहेत, काही ठिकाणी सुरू आहेत, काही ठिकाणी व्हायचे आहेत. त्यामध्ये प्रचंड प्रमाणामध्ये भ्रष्टाचार, दादागिरी असा विषय आहे. त्याच्यासाठी म्हणून मग तुम्हाला परत लोकप्रतिनिधी व्हायचंय का, हा एक माझा पहिला प्रश्न आहे. दुसरी गोष्ट राहिली की बाबा तुमचं विकास कामाच्या बाबतीमध्ये आमच्या ज्या सोसायटी आहेत, शाहूनगर असेल, संभाजीनगर असेल, अमृतेश्वर कॉलनी असेल, आमची HDFC कॉलनी असेल, हा जो भाग आहे हा देखील गेली 20, 25, 30 वर्षापासून हा डेव्हलप होतोय. हे होत असताना इथं आमच्याकडे सगळ्यात महत्वाचा जो प्रश्न आहे आत्ताचा तो पूर्णत्वाचा दाखला म्हणजे कम्प्लिशन सर्टिफिकेटचा तो विषय. तो आज गेली 25 वर्ष सोसायट्या बांधल्यापासून 80% सोसायट्यांना आमच्याकडे कम्प्लिशन सर्टिफिकेट नाहीये. बरोबर आहे. मग गेल्या 30-25 वर्षापासून जे लोकप्रतिनिधी आमच्या भागामध्ये आहे, मग त्यांनी काय केलं याच्यासाठी? आज साहेब आमच्या मुलांना उच्च शिक्षण घ्यायचं झालं तर त्या लोकांना फी 25-25, 50-50, 1-1 कोटी रुपये खर्च करावे लागतात. त्यांना बाहेरच्या देशात पाठवावं लागतं. पर्यायी ही सगळी कामगार वस्ती औद्योगिक क्षेत्रामध्ये काम करणारे टाटा असेल, बजाज असेल, थर्मॅक्स असेल, त्या ठिकाणची मंडळी साहेब. मग त्या लोकांनी त्या मुलांना शिकवण्यासाठी घरावर कर्ज काढायचं, घर विकायला काढायचं. साहेब आमच्याकडे वस्तुस्थिती अशी आहे, आमचं घर जर विकायला गेलं ना तर आमचं घर कोण घेत नाही. का घेत नाही माहितीये साहेब? की आम्हाला कम्प्लिशन सर्टिफिकेट नाही. मग त्याच्यामुळे समोर आम्हाला कस्टमर मिळत नाही. त्याच्यामुळे पर्यायाने आमच्या मुलांचं शिक्षण राहतं. ह्या अशा सगळ्या गोष्टी आहेत. दुसरी गोष्ट आम्हाला एक प्राधान्य या ठिकाणी सांगायचंय की ह्या पिंपळद शहरामध्ये पाण्याचा प्रश्न जो आहे तो आमच्याकडे पण आहे. साहेब भामा आसखेडचं पाणी पुणे महानगरपालिकेच्या हद्दीमध्ये जात आहे. त्यांच्या नळाला पाणी येते साहेब, आमच्या पिंपळद शहरामध्ये का पाणी मिळत नाही आमचा प्रश्न आहे. आम्ही काही तुमच्यासारख्या पत्रकार मित्रांना विचारलं की त्यांनी आम्हाला सांगितलं की बाबा आमच्याकडे असा विषय ना की पाणी यायला काय अडचण नाही, पण इथली राजकीय लोकांची इच्छाशक्ती नाहीये की पिंपळदकरांना भामा आसखेडचं पाणी लवकरात लवकर मिळावं. त्यांना पाण्याच्या प्रश्नावर राजकारण करायचं आहे. ह्या अशा बऱ्याच गोष्टी आहे साहेब. कालांतराने तुम्ही ज्या पद्धतीने मागाशी सांगितलं तुमच्याकडे की होय मी इच्छुक, असं तुमच्याकडे इंटरव्ह्यूचा कार्यक्रम आहे, त्या सत्रामध्ये मी आपल्याशी पूर्ण संक्षिप्त मध्ये बोलेन. आता नक्की मला एक आता फक्त एवढंच म्हणायचंय की तुम्ही आता जे सगळे मुद्दे मांडले ते कुणी आतापर्यंत काही केलं नाही यावर फोकस झाला. तुम्ही काय करणार आहात जर उद्या तुम्ही महापालिकेत गेलात तर त्याचं अगदी थोडक्यात कॉम्पॅक्ट उत्तर याच प्रभागातल्या जनतेला मिळायला हवं. मागणीनुसार विकास. जनतेने सांगायचं प्रभागातल्या की आमच्या ह्या झोपडपट्टीमध्ये ही अडचण आहे ना, आम्हाला हे पाहिजे, आम्ही ते देणार. लोकांनी सांगायचं आमच्याकडे ही अडचण आहे, आम्ही ते करणार.
आम्हाला टक्केवारी मिळावी, आमचं कमिशन मिळावं म्हणून आम्ही विकास कामं काढणार आहे. आपण पाहता साहेब, चांगले चांगले फुटपाथ खोदले जातात. त्या ठिकाणी नवीन फुटपाथ कशासाठी केले जातात? कदाचित तुमच्या माध्यमातून तुम्ही महापालिकेमध्ये मागच्या 5-7 वर्षामध्ये विचारा की कोणत्या भागामध्ये कुठल्या नागरिकांची मागणी होती की आमच्या फुटपाथ करा, आमच्याकडे उद्यानं करा. साहेब, शाहूनगरची वस्तुस्थिती आमच्याकडं, मला कोणीही सांगावं की शाहूनगरमध्ये काय विकास झाला? बरं मला फक्त विजन हवंय तुमचं की तुम्ही नेमकं काय करणार आहात आता? विकास काम सगळ्यात महत्वाचं. शाहूनगर जे मागासलेलं आहे, आमच्याकडे रस्ते झाले नाही, आमच्याकडे ग्राउंडचे कामं झालेली नाहीये, आमच्याकडे उद्यानांचं विकसीकरण झालेलं नाही. आमचं उद्यान गेली 25 वर्षापूर्वी स्वर्गीय विलासराव देशमुख मुख्यमंत्री असताना त्यांनी उद्घाटन केलेलं साहेब. त्याची उपस्थिती तर तुम्ही पाहिली आता की माझे सहकारी वार्डातले आहेत, आम्ही केलेले साहेब. आता जाऊन पहा, एक भिंत पडली, त्याचं काम चालू आहे. अजिबात लक्ष नाहीये कोणाचं. प्रशासनाचा 4 वर्षाचा काळ सोडून देऊ, पण त्याच्या मागची 5 वर्ष आपण करायला पाहिजे होतं ना. माझा माझा उद्देश हेच आहे की प्रभागामध्ये नगरसेवक म्हणून जर संधी मिळाली तर नागरिकांच्या मागणीप्रमाणे विकास होईल, ना की मी एखादं डिमांड अँड डेव्हलपमेंट. ओके, संदीपजींनी आता जो मुद्दा मांडला तो अतिशय महत्वाचा आहे. म्हणजे आधी बाकीच्या नगरसेवकांनी काय केलं यापेक्षा मी काय करणार आहे हे त्यांनी स्पष्टपणे म्हटलं. डिमांड अँड डेव्हलपमेंट, मागणीनुसार विकास, हे आमचं विजन असेल. धन्यवाद संदीपजी, तुम्हाला खूप खूप शुभेच्छा. यानंतर आपण आणखी नवीन इच्छुक उमेदवारांकडे जाणार आहोत, त्यांच्याशी देखील संवाद साधणार आहोत, त्यांचं देखील विजन जाणून घेणार आहोत. अगदी थोडक्यात कॉम्पॅक्ट मध्ये आपलं नाव काय आहे आणि कोणत्या पक्षाकडनं आपण इच्छुक आहात? नमस्कार, मी ब्रह्मानंद चंद्रकांत जाधव, आम आदमी पार्टीतर्फे प्रभाग क्रमांक 10 मध्ये उमेदवारी माझी डिक्लेअर झालेली अच्छा, आहे. इच्छुक म्हणण्यापेक्षा तुम्ही आता अधिकृत उमेदवार तुमच्या पक्षाचे झालेला आहात. आमच्या पक्षाने 15 उमेदवार डिक्लेअर केलेत. पहिल्या यादीमध्ये जे निष्ठावंत आहेत ते. अच्छा, आणि हा जो आपला प्रभाग आहे हा स्लमचा प्रभाग आहे. स्लम मध्ये 15,000 नागरिक राहतात, 15,000 घरं बनणार आहेत असं मी माझी नगरसेवकांना ऐकलं. पण 15,000 जे नागरिकांना तुम्ही घर देताय तर त्यांना तुम्ही शिक्षणाच्या गरजा ज्या झोपडपट्टीमध्ये, स्लम मध्ये शिक्षण, आरोग्य, दवाखाना हे स्लम मध्ये भेटलं पाहिजे. आणि प्रत्येक SRA मध्ये जर आम्ही निवडून आलो तर प्रत्येक SRA मध्ये शाळा, दवाखाना आणि शिक्षण हे देणार तर देणार, रोजगार पण देणार. म्हणजे तुम्ही दिल्ली हरियाणा पॅटर्न इथं राबवायचा विचार करताय, पंजाब वगैरे सगळा? बरोबर आहे ना, कारण महाराष्ट्राला ही गरज आहे. कारण हे महाराज छत्रपती शिवाजी महाराजांचा आदर्श घेऊन आम्ही महाराष्ट्रामध्ये लढतोय. भ्रष्टाचार किती आहे आपल्या वार्डामध्ये? 40 कोटी, 11 वर्ष झालं आपल्या सर्पविद्यांचं काम चालू आहे. 40 कोटी रुपये खर्च केला आपल्या सत्तेमधल्या कार्यकर्त्यांनी सांगितलं. मग 22 कोटी पालिकेला जे MIDCला जे 22 कोटी दिले तर MIDC पूर्ण पाणी देणार होते, पण हे 22 कोटी त्यांनी भरले का नाही? आपल्या गार्डन मध्ये किती शाहू गार्डन मध्ये भ्रष्टाचार झाला, आम्ही तो उघड केला. म्हणजे भ्रष्टाचार भरपूर आहे, पैसा भरपूर आहे पालिकेकडे. पालिका आता कंगाल होत चालली सत्ताधाऱ्यांमुळे. त्याच्यामुळे भविष्यामध्ये आम आदमी पार्टी जो घरोघरी जाऊन झोपडपट्टीमध्ये सर्वे करून प्रत्येकाला सरकारपाशी नाही जाणार, आम्ही त्यांच्या दारात जाणार, असं आमचं विजन आहे. तुमचं एकदा नाव परत सांगा. ब्रह्मानंद चंद्रकांत जाधव. ओके, एकतर मुळात तुमचं अभिनंदन की तुमची अधिकृत घोषणा तुमच्या पक्षातर्फे झालेली आहे. दुसरी गोष्ट, आप म्हणजे अगदीच आपण ज्याला म्हणतो की आम आदमी पार्टी म्हणजे सर्वसामान्यांची पार्टी किंवा सर्वसामान्यांचा पक्ष, तर तुम्ही निश्चित सर्वसामान्यांसाठी लढा उभा राहाल आणि महापालिकेत तुमचं पाऊल पडलं तर निश्चितपणे त्यांच्यासाठी कार्य कराल अशी आशा बाळगतो. शुभेच्छा तुम्हाला. यानंतर पुढचे इच्छुक उमेदवार आहेत, आपण त्यांच्याशी संवाद साधणार आहोत. आपलं नाव काय आहे आणि कोणत्या पक्षाकडून इच्छुक आहात? गौतम विक्रम तायडे, मोठ्याने बोला. प्रभाग 10 मधून मी उभा आहे, काम मधून. आता बाकीचं सांगितलं की सगळं किंवा बाकी तुम्ही तुमचं विजन फक्त सांगा. बाकी काहीच नाही. आमचे 10 मधून सांगितलं नितीन सावंत. नाही, उमेदवार तुम्ही आहात, तुमची अधिकृत पण उमेदवारी झाली. मला एकच म्हणायचं, तुमचं विजन काय ते जनतेला कळावं ना. फक्त कसं आहे माहिती का, की आमचे जो 10 प्रभागामध्ये जे काम झाले आता पण काहीच झालेलं नाहीये. मी स्वतः इंदिरानगर राहिले झोपडपट्टीमध्ये, अजिबात कुठल्या समस्या झालेल्या नाही. म्हणून मी आता प्रत्येक उमेदवार सांगितलं त्याच्यासाठी मी काम केलं सर. आता मी स्वतः गेलं की मी स्वतः उभं राहणार, जनतेला काम करू शकणार, बस बाकी काही नाही. ओके, खूप खूप शुभेच्छा तायडे साहेब तुम्हाला. यानंतर आपण आणखी एका नवीन इच्छुक उमेदवारांकडे जाणार आहोत, त्यांचं विजन जाणून घेणार आहोत. आपलं नाव काय आहे आणि आपण कोणत्या पक्षाकडून इच्छुक आहात? कैलास शंकर दुर्गे. ओके, बोला. मी शाहूनगर म्हणून राहिला आहे गेले 25 वर्षापासून आणि महाबली प्रतिष्ठान मंदिर या वतीने मी कार्य करत असतो. तिथला पुजारी आहे. तिथं काम करत असताना माझ्याकडे नागरिक यायचे, त्यांच्या अडीअडचणी सांगत असायच्या. लाईटचा प्रश्न असो, पाण्याचा असो. अरे, लाईट आणि पाणी हा फार महत्वाचा मुद्दा आहे, तुम्हालाही माहिती आहे. तर काही लोकांचे घरून कंपनीची कामं चालू असतात, तर लाईटचा सारखा सतत लपंडाव चालू असतो. अरे पण औद्योगिक नगरी आणि इथंच वीज नाहीये. हो सर, आम्ही अधिकाऱ्यांना फोन करायचा, मग त्यांची लाईटी 2 तासांनी 3 तासांनी कधी 1 तासांनी यायचे. तर अशा वेळेला नागरिकांनी करायचं काय? दुसरा प्रश्न आता माझ्या मित्रांनी सांगितल्याप्रमाणे फुटपाथचा, की तिथं अनाधिकृत टपऱ्या चालू आहेत,
धंदे चालू आहेत, ठीक आहे, आज त्यांचा एक तो व्यवसाय आहे. परंतु ज्येष्ठ नागरिकांना जायची अडचण होती. आज आपल्या HDFC पासून ते चेरीच्या रोडला जाताना तिथं भयंकर ट्रॅफिक असते. म्हणजे नागरिकांनी जायचं कसं, कुठून यायचं, कारण ट्रॅफिकच आहे आणि हे तुम्हालाही माहिती आहे. तर ह्या माध्यमातून ह्या सगळं कार्य मी व्यवस्थित करेल. आणि दुसरा प्रश्न की जे ज्येष्ठ नागरिक जे गार्डनमध्ये फिरतात तर त्यांना शौचालय कुठेही नाहीये. काय जिथं आहे तिथं व्यवस्था व्यवस्थित नाहीये, पाणी नाहीये, महिलांचा फार मोठी अडचण आहे. तर त्या नागरिकांनी काय करायचं, तुम्हाला तर माहिती, ज्येष्ठ नागरिक म्हणले की शुगरचे प्रॉब्लेम आले, काय हे सगळा प्रश्न माझ्या पण लोकांनी आणले. आणि ह्या माध्यमातून आपण काम करणार. सलम एरियामध्ये मी आता फिरत आहे, एवढी विचित्र परिस्थिती आहे लोकांना की तिथंच राहतात, खायला पाणी नाही, काय आणि अडचणी एवढ्या आहेत त्यांना. आता त्यांना घरं द्यायचे चालले, ठीक आहे, चांगली गोष्ट आहे, पण ते त्यांच्या मनासारखं व्यवस्थित मिळावं अशी माझी महानगरपालिकेला विनंती आहे. जे आम्ही निवडून आल्यानंतर ह्या गोष्टी आम्ही व्यवस्थितपणे कार्य करू आणि त्यांना त्यांचा हक्क मिळवून देऊ अशी माझी सांगून 2 शब्द संपवतो. जय हिंद, जय. धन्यवाद. खूप खूप शुभेच्छा तुम्हाला, खूप खूप शुभेच्छा. यानंतर आपण आणखी काही इच्छुक उमेदवारांकडे जाणार आहोत आणि आता इथे महिला देखील आहेत, आपण त्यांच्याशी संवाद साधणार आहोत. कारण की मुळातच महिलांच्या नेमक्या काय समस्या आहेत या महिलाच सांगू शकतात आणि त्यांच्याकडनं या समस्यांची सोडवणूक देखील होऊ शकते. ऐकूयात नेमकं त्यांना काय म्हणायचं. आपलं नाव काय आहे आणि आपण कोणत्या पक्षाकडे इच्छुक आहात? नमस्कार, मी सुप्रिया महेश चांदवडे. मी भाजप पक्षाकडून इच्छुक आहे. आणि आमचं एक आधार महिला मंडळ आहे. मी शाहूनगरमध्ये राहते, 30-35 वर्ष झालं. खरं तर महिलांसाठी पहिलं म्हणजे महिलांसाठीच पाहिजे, कारण महिलांना टॉयलेट वगैरे रस्त्यानी, म्हणजे आता जसं सांगितलं त्यांनी की बाबा शुगरमुळे लोकांना त्रास होतो आणि महिला म्हणजे सुरक्षित नाहीये. मेन म्हणजे सांगायला गेलं तर साधं भाजीला जायचं म्हटलं ना तरी त्या महिलांना म्हणजे भीतीचं वातावरण, की जे चैन खेचणं असतं, काय असतं, म्हणजे हे बरेच प्रकार म्हणजे आहेत महिलांसाठी. आणि गर्दी म्हणजे ट्रॅफिकचा प्रश्न आहे, पाण्याचा प्रश्न आहे आणि लाईटचा प्रश्न आहे. पाण्याचा प्रश्न काय म्हणजे दिवसाआड पाणी येतं? दिवसाआड पाणी येतच, पण काय होतं, पाणी म्हणजे रात्रीच्या 1:30 वाजता येतं. तर महिला म्हणजे ते वेळेत येत नाहीये. ऐका, आता एक महत्वाचा मुद्दा चांदगुडे ताईंनी मांडलेला आहे, तो फार महत्वाचा आहे. एकतर पाणी येतं ते पण दिवसाआड, आणि तेही येतं रात्री अपरात्री, वेळी अवेळी, 1:30 वाजता, 3 वाजता. बर, रात्री 1:30 वाजता पाणी आल्यानंतर पाणी भरतं कोण? आपल्याच घरातल्या आया बहिणी. तुमच्या घरातली ना पुरुष भरणार ना आम्ही पण नाही भरत. म्हणजे अर्थातच पाणी भरावं लागतं महिलांना. रात्री 1:30-2 वाजता उठा, पुन्हा थोडीफार झोप घ्यायची, पुन्हा सकाळी उठल्यानंतर पोरांचे डबे, नवऱ्याचे डबे, आणि जर वर्किंग महिला असतील तर त्यांना त्यांचा डबा. बरं, एवढं करून कामावरती त्या 8 तास ड्युटी करायची, ती पण न थकता. त्यातून पुन्हा आरोग्याच्या समस्या निर्माण होतात. म्हणजे एक वेळ जर पाणी सोडण्याची चुकली तर केवढं त्रास भोगावा लागतो. त्यामुळे आता मला तुम्हाला सगळ्यांना हेच म्हणायचंय, जर उद्या तुम्ही महापालिकेत तुमचं पाऊल पडलं तर पहिल्यांदा ती वेळ क्लिअर कराल का, आणि त्यासाठी नेमकं काय उपाययोजना करणार? नक्की नक्की मी तो पहिला प्रश्न सोडवेल. पहिला पाण्याचा प्रश्न सोडेल आणि लाईटचा पण प्रश्न सोडवेल, कारण लाईटमुळे पण खूप प्रॉब्लेम व्हायला लागलेले आहेत. कारण आम्ही आता आमच्या माध्यमातून, आम्ही सरांच्या माध्यमातून व प्रशासनाच्या माध्यमातून आम्ही आता DPA बसवलेलेच आहेत. तर ते प्रश्न आम्ही सोडवतोयच, आता सुरूच आहेत आमचे. तर आम्ही म्हणजे नवीन काय करता येईल आम्ही सगळ्या लोकांसाठी ते आम्ही विजन. आता आम्ही आता फिरतोय म्हणजे मी नगरसेवक नसून सुद्धा मी कार्य करतच आलेली आतापर्यंत. मला असं वाटतं की एक खादाणी म्हणून इथं आहे विद्यानगरला, तर तिथं फार परिस्थिती खराब आहे. म्हणजे लोक त्याच्यातच जेवण, त्याच्यातच राहणं, फार म्हणजे मला असं वाटतं की प्रशासनाने लक्ष द्यायला पाहिजे. आणि जेव्हा मी नगरसेवक होईल त्याच्याकडे 100% मी लक्ष देईन. नक्की, तुम्हाला खूप खूप शुभेच्छा. आता यानंतर आपण आणखी नव्या इच्छुक उमेदवारांकडे जाणार आहोत आणि त्यांच्याकडून देखील त्यांचं विजन जाणून घेणार आहोत. आपण पाहताय PCMCचा पिंपरी चिंचवडकर उत्सुक कोण आहे इच्छुक हा कार्यक्रम. अर्थात बघ्यांची पण गर्दी आहे, पण तीच खरी जनता आहे. ज्या जनतेला अपेक्षा आहेत याच सगळ्या इच्छुक उमेदवारांकडून की किमान यावेळी तरी आमच्या हाती काहीतरी लागावं. एकतर पाणी हाती लागत नाही, ना वीज हाती लागत, ना सुरक्षितता, ना रस्ते, ट्रॅफिकची बोंबाबोंब, या सगळ्या गोष्टींमधून जर आम्हाला व्यवस्थितरित्या सुटायचं असेल तर आमचा उमेदवार देखील तेवढा तगडा असायला हवा आणि तो आमचा असायला हवा, आमच्यासाठी काम करणारा असायला हवा. जनताच ठरवणार आहे याच्यातनं कोण निवडून द्यायचंय, पण निवडून दिल्यानंतर तो जनतेशी बांधील आहे हे यांनी मात्र कायम लक्षात ठेवायला पाहिजे. आणि हाच उद्देश आहे या कार्यक्रमाचा की इच्छुक उमेदवार कोण आहेत हे जाणून घेणं आणि जनतेला हे तिथपर्यंत कळवणं. यानंतर आपण जाणार आहोत पुढच्या नव्या इच्छुक उमेदवारांकडे. ताई, आपलं नाव काय आहे आणि आपण कोणत्या पक्षाकडे इच्छुक आहात?
नमस्कार, माझं नाव दीपाली अजित कारंजकर. मी प्रभाग 10 मधनं ओबीसी महिलामधून इच्छुक आहे. आता या प्रभागातल्या समस्या आता चांदोडेताईंनी सांगितल्या, बाकी सगळ्यांनी सांगितलं. आता मला समस्या रिपीट करण्यापेक्षा आता त्या समस्यांवर सोल्युशन. एनीबडी टेल व्हॉट इज द प्रॉब्लेम, बट नो बडी कॅन टेल व्हॉट इज द सोल्युशन. हे सोल्युशन काय आहे जे तुमच्याकडे असेल तर ते तुम्ही सगळ्या पब्लिकला सांगू शकता. बरोबर. आता जे शाहूनगर किंवा या ज्या सोसायटी आहेत ना, ह्यांना 25 वर्षाच्या वर झालेले आहेत. बरोबर. आणि त्यामुळे जुनीच पाईपलाईन आहे, जुनं वायरिंगचं काम आहे, जे सारखं रस्ते खोदून थोडंसं केलं जाते. तर मला असं वाटतं की रिडेव्हलपमेंटची गरज आहे. कारण की आता लोकसंख्या वाढत चालली आहे, त्यामुळे इथे येणारी लोक पण, आम्ही जेव्हा आलो ना तर इथे सगळा रस्ता दिसत होता. आता एवढी लोक वाढले तर पाण्याचा प्रॉब्लेम होणारच आहे, लाईटचा पण होणारच आहे इश्यू, कारण की जुनं झालंय सगळं. तर मला असं वाटतं आपण एकमेकांवर आरोप करण्यापेक्षा ह्यातनं मार्गच काढणं गरजेचं आहे. आणि तो त्याच्यासाठी रिडेव्हलपमेंट लवकरात लवकर करावी. आणि सगळ्या आता जे झोपडपट्टी वगैरे आपण म्हणतोय, झोपडपट्टी शब्दच नकोय मला वाटतं, कारण तिथेही आपल्यासारखीच माणसं राहत आहेत. तर त्यांचे प्रॉब्लेम्स काय माहिती का तुम्हाला? पहिले फक्त त्यांना नोकरी. जेव्हा एखादी व्यक्ती, एखादा मुलगा जर त्या तिथल्या चांगल्या नोकरीला लागला, पुढची अख्खी पिढी सुधारते. मग त्यांना झोपडपट्टी हा शब्दच येणार नाहीये. त्यांना पण आपल्यासारखीच समजून आपल्याला जर आपला देश सुधारायचा आहे, आपण बघा बाहेरचा देश प्रगत आहे. का प्रगत आहे? झोपडपट्टी नाही. तुम्ही आता हा मुद्दा उपस्थित केला, तर मला आता असं म्हणायचंय, केंद्रात तुमचं सरकार आहे, राज्यात तुमचं सरकार आहे, काढा ना झोपडपट्टी शब्द त्यातून आणि नवीन द्या ना शब्द कुठला तरी. कारण की ते नाही, आता ते तुम्ही एकटं बोलून होणार आहे का? जर तसं होत असतं तर खूपच चांगलं झालं असतं. आपण लोकभवन करतोय, आपण राजभवनचं सेवा भवन करतोय, तर का नाही झोपडपट्टी शब्द काढता येते? काढायला हवा. तुम्ही हा मुद्दा उपस्थित केलाय, तो प्रत्येक जनतेला देखील तेच अपेक्षित आहे. कारण म्हणजे तिथं जे अल्पभूधारक आहेत किंवा अल्प आर्थिक गटातली माणसं आहेत, जी दुर्बल घटकातली माणसं आहेत, एखादा शब्द नवीन तयार करून त्यांच्यावर जो ठपका मारला आम्ही, तो काढायला हवा. बरोबर ना? आणि हे जनतेच्या हाती नाही, जे सत्तेत आहेत त्यांच्या हाती आहे. आणि तुम्ही त्याच पक्षातले आहात. मी तर म्हणतो भविष्यात जर होते तुम्ही महापालिकेत गेलात तर हा पहिला प्रस्ताव मांडायला हवा तुम्ही. ओके. आता आणखी एखादा एक विजन फक्त सांगा, मी लगेच पुढे जाणार. नाही, मला तेच वाटतं की आता मी पण याच्यामध्ये नवीनच आहे, पण मी बऱ्याच महिलांमध्ये राहिलेली आहे. तर महिला माझ्याकडे येऊन सांगत असतात, कारण महिलांनाच मेन प्रॉब्लेम असतात बघा तुम्ही, त्यांच्याकडनंच आपल्याला कळत असतं. तर त्यांचे प्रत्येक म्हणजे पाण्याचा प्रश्न असू दे, लाईटचा प्रश्न असू दे, मगाशीच म्हटलं ना मी की काय आहे म्हणींना त्रास होतो, तो सगळं आम्ही सॉल्व्ह करायचा नक्की प्रयत्न करू. जेव्हा आपल्याकडे सत्ता येईल तेव्हाच ते करणार आहे आपण. आणि 100% आणि सुरू आहे डेव्हलपमेंट, सुरू नाही असं नाही सर, सुरू आहे, पण त्याला तर हळूहळू सगळ्यांची साथीने सगळं होणार. सो नाऊ वी वॉन्ट रिडेव्हलपमेंट. ओके ओके, शुभेच्छा तुम्हाला, खूप खूप शुभेच्छा. आणि आता आपण या ठिकाणी इच्छुक म्हणता येणार नाही, पुन्हा इच्छुक असं म्हणता येईल. त्याचं कारण असं की या आधी देखील केशवभाऊ घोळवे अर्थातच या संपूर्ण प्रभागामध्ये नगरसेवक म्हणून त्यांनी काम केलेलं आहे, चांगलं काम केलेलं आहे. यापुढे देखील बरंच काही करायचं राहिलंय, त्यासाठी पुन्हा एकदा त्या निवडणूक रिंगणात उतरतायत. मी पहिल्यांदा तुम्हाला खूप खूप शुभेच्छा देतो. मला इतकंच म्हणायचंय केशवजी, खूप काही काम केलंय पण खूप काही राहिलंय. तो जो खूप मी आता लांबवलेला आहे ना, तो फार महत्वाचा आहे. ते खूप काही राहिलंय, त्यासाठी काय करणार आहात? सर्वप्रथम नमस्कार. आणि आत्ताच आपणा सर्वांना सांगू इच्छितो की 2017 मध्ये पहिल्यांदा भारतीय जनता पार्टीचे नगरसेवक म्हणून मी असेल, तुषारभाऊ असतील, अनुराधाताई असतील, तिघजण निवडून आलो. आता बऱ्याच मान्यवरांचं ऐकलं, माझ्या अगोदरही काही मनोगत झालेली आहेत की 25 वर्षापासून 30 वर्षापासून या ठिकाणी प्रलंबित कामं राहिलेली. इथं खरं तर 25 आणि 30 वर्षापूर्वी सत्ता कोणाची होती? राष्ट्रवादी काँग्रेसची. अजित पवार गट असेल, नाही तर शरद पवार गट असेल, हे त्यांचं पाप आहे. पाणी प्रश्नाच्या बाबतीत या शहरामध्ये पावणा बंद जलवाहिनीचा घाट घातला, शेतकऱ्यांवर गोळीबार केला आणि रक्तरंजित पाणी केलं, शापित पाणी केलं. ते पाणी अजून आलं नाही. जनतेच्या खिशातले 300 कोटी रुपयाचा चुराडा केलाय. आजपर्यंत ते व्याजासह जर काढलं तर 500 कोटीवर जातंय. हे सर्वात मोठं पाप राष्ट्रवादी काँग्रेसचे. दुसरं अजून तुम्हाला सांगतो, एक जे आता तुमच्या सोबत सत्तेत आहे, जे आता तुमच्या सोबत सत्तेत आहेत, महायुतीमध्ये राज्यात, इथे नाही. अच्छा, म्हणजे तुम्ही डिक्लेअर केले की आपकी बार सो बळावर आहेच. आमच्या शहराध्यक्षांनी, प्रदेशाध्यक्षांनी शहरात आणि राज्यामध्ये. केशवजी, मला तर इतकंच म्हणायचं, ऐका, मला समस्या तर आता ऑलरेडी तुम्ही सगळ्यांनीच सांगितलं. मला व्हिजन पाहिजे की तुम्ही आता पुढचे 5 वर्ष काय आम्ही निवडून आल्यानंतर काय केले ते पण सांगतो. आतापर्यंत 17 ते 25 9 वर्ष झाली, बरोबर की नाही? 9 वर्षामध्ये आम्हाला 5 वर्षाची टर्म भेटली. 5 वर्षाच्या टर्म मध्ये आम्ही 3च वर्ष काम करू शकलो. 2 वर्ष कोरोना होता, पहिला टप्पा, दुसरा टप्पा, आणि आता सलग 4 वर्ष प्रशासक आहे. म्हणजे 4 आणि 2 6 वर्ष
नगरसेवक हा प्रकार नाही. बरोबर, हे तर मान्य आहे तुम्हाला. आणि आणखी 4 वर्ष जर निवडणूक झाली नाही तर महापालिका कुठे हे नगरसेवकांना गाडीत बसून दाखवावं लागेल. अगदी तसं होऊ शकतं. पत्ताच नाही ना माहिती. तर सर्वात महत्वाचं 3 वर्षामध्ये आम्ही सर्वप्रथम या प्रभाग 10 मध्ये आंबेडकर नगर, संभाजीनगर, शाहू नगर, HDFC कॉलनी, BSNL कॉलनी, विद्यानगर, दत्तनगर, शंकरनगर, परशुराम नगर, इंदिरा नगर, MIDC पोलीस वसाहत, पोलीस वसाहत, अण्णासाहेब नगर, त्यानंतर इंदिरा नगर, एम्पायर स्क्वेअर, अमृतेश्वर कॉलनी, लाल टोपी नगर, मोरवाडी, म्हाडा कॉलनी हा पूर्ण एरिया येतो. या ठिकाणी अतिशय गरीब माणसं पण आहेत जे वसाहतींमध्ये राहतात, मध्यमवर्गीय पण आहेत आणि उच्च पण आहेत. आता ह्या सगळ्यामध्ये आम्ही निवडून आल्यानंतर पहिलं काय काम केलं असेल, एकाही वसाहतीमध्ये शौचालय महिलांसाठी आणि पुरुषांसाठी नव्हतं. उघड्यावर जायचे सगळे. पहिली प्रायोरिटी आम्ही सगळ्यांनी दिली की त्या ठिकाणी पहिली शौचालय बांधली पाहिजे आणि सगळ्या वसाहतींमध्ये महिलांसाठी सेपरेट शौचालय आणि पुरुषांसाठी सेपरेट. केशवजी आता एकच मिनिट, याच मुद्द्यावर मला म्हणायचंय. सुरुवात आमची ऐका सुरुवात ना, तर ऐका नाही नाही, पहिले. ऐका ना, आता तुम्ही शौचालयाचा विषय काढला तर मला काय फक्त ऐकायचं सांग. महापालिकेसमोर एका व्यक्तीनं, ज्याचं नाव आहे जमीर तांबोळी, सामाजिक कार्यकर्ते, 14 दिवस आंदोलन केलं. ते पण अन्नत्याग केला. कशासाठी माहितीये? पिंपरी चिंचवडमध्ये जेवढी सार्वजनिक स्वच्छतागृह आणि शौचालय आहेत त्यांची दुरवस्था झालेली आहे, मोडकळीस आलेली आहेत. स्वच्छता नाही, फक्त अस्वच्छता आहे. पण 14 दिवस त्या माणसाकडं कुणी फिरकलं नाही. हा पहिला मुद्दा तुम्ही उभी केलीत, त्याच्याबद्दल खूप खूप आनंद आहे आम्हाला. पण नंतर त्याची कंत्राटदारांकडून जी व्यवस्था राखायला पाहिजे, जे व्यवस्थित स्वच्छता राखायला पाहिजे, त्याचं काय, हाही मुद्दा आहे. त्या माणसाने स्वतःसाठी उपोषण केलं नव्हतं, जनतेसाठी उपोषण केलं होतं. आता जेव्हा आमची टीम त्यांच्यापर्यंत पोहोचली, ज्या माणसाने 14 दिवस फक्त आणि फक्त अन्नत्याग केलाय त्या माणसाची बोलणार तरी काय बिचाऱ्याकडे. जेव्हा त्याला आम्ही विचारलं तेव्हा त्यांनी सांगितलं, साहेब माझी एवढीच इच्छा आहे की या सगळ्या पिंपरी चिंचवड मधले सार्वजनिक स्वच्छतागृह ही स्वच्छ असावीत. आता त्याचं प्लॅनिंग पण करायला हवं. हे केशवजी मान्य आहे का नाही? आता त्याचंही सांगतो तुम्हाला. आम्ही निवडून आल्याच सर्व उद्यानं, क्रीडांगणं, ज्या ज्या ठिकाणी सार्वजनिक शौचालय प्रभागामध्ये आहेत त्या ठिकाणी पूर्वीची दुरावस्था, म्हणजे आज जाऊ शकत नव्हतं, उलटी होईल अशी परिस्थिती होती. आम्ही त्या ठिकाणी सगळी त्या ठिकाणी टाईल्स वगैरे सगळ्या नळ कोंडाळे सगळे चांगल्या गुणवत्तेचे लावले. पण 4 दिवसात परत गायब झाले. आता ह्या प्रवृत्तीला काय म्हणायचं, तर ह्याला एक सामाजिक शिस्त असणं हे नितांत गरजेचं आहे. जर चांगलं करून कंत्राटदारांकडून काम व्यवस्थित, त्यांच्यावर पण कारवाई व्हायला पाहिजे ना. आम्ही त्या पद्धतीचे पण आहोत. ज्या कंत्राटदारांची कामं निकृष्ट दर्जाची त्यांना ब्लॅकलिस्ट पण केलेले तुम्ही पाहिलं असेल. बोगस एफडीआर मध्ये 18 कॉन्ट्रॅक्टर ब्लॅकलिस्ट केले आम्ही. जे सीमा भिंतीचा मागाशी उदाहरण घेतलं, 30 वर्ष त्या 5 ठिकाणी जळीत झालं. त्या ठिकाणी कुठल्याही नगरसेवकाने त्या ठिकाणी पाहिलं नाही पूर्वीच्या. पण आम्ही सीमा भिंत सुरुवात केली. आता राहिला भाग बोगस एफडीआर. त्या काळात जे कॉन्ट्रॅक्टर नेमले त्यांनी खोटी सर्टिफिकेट दिली पालिकेमध्ये आणि कॉन्ट्रॅक्ट मिळवलं. ते बदनाम कोर्टाने त्यांना ब्लॅकलिस्ट केलं. नक्की. त्यामुळे ते काम थांबलं नाही, ते काम कधीच झालं असतं. आता मला फक्त एकाच कॉम्पॅक्ट मध्ये मला इतकंच म्हणायचं, जे आता तुम्ही सगळ्या समस्या मांडलेल्या आहेत, पुढे तुम्ही निवडून आल्यानंतर या समस्या मिटतील एवढी पहिली गोष्ट म्हणजे ह्या समस्या सगळ्या पहिल्याच साठलेल्या होत्या. त्याच्यावर दुरुस्तीचं काम भामासखेड आणि आंध्रा धरणाचं पाणी ह्या शहरामध्ये आणण्याचं काम आम्ही भाजपवाल्यांनी केलेलं आहे. दुसरं, घन कचरा ह्या शहरामध्ये 1000 मेट्रिक टन प्रतिदिन जमा होतोय. त्याच्यावर वीज निर्मितीचा प्रकल्प सुरू पण नक्की. मला फक्त या शहरामधून पुण्यात जाणारी येणारी लोक PMT PCMT जायची कधी पण बंद पडायच्या. मेट्रो आणण्याचं काम आम्ही पहिलं केलंय. आणि शिवाय बस 1200 बस आम्ही टप्प्याटप्प्याने ई बसेस वातानुकूलित आणि ई बसेस आणण्याचं काम भाजपने केलेलं आहे. नक्कीच यापुढे देखील तुम्ही चांगल्या पद्धतीने काम कराल अशी अपेक्षा व्यक्त करतो. यानंतर मी ताईंकडे तो पुढचे इच्छुक उमेदवार. ताई, आपलं नाव काय आहे? कॉम्पॅक्ट मध्ये फक्त सांगायचंय, आपण कोणत्या पक्षाकडे इच्छुक आहात? नमस्कार, मी सवारुणा केशव घोळवे, 10 प्रभागामधून OBC महिलामधून उभी आहे. अच्छा, म्हणजे तुम्ही दोघेही आता उभे आहात. बरं, आत्ताच भाऊंनी सगळं विजन सांगितलेलं आहे. महिलांसाठी फक्त तुम्ही काय करणार आहात, त्यांच्यासाठी वेगळं काही विजन आहे का तुमच्या? महिलांच्या विकासासाठी मी प्राधान्य देईल आणि संधी हे महिलांसाठी शौचालय वगैरे, बाहेर आता शौचालयाचा विषय झाला आहे, महिलांसाठी वेगवेगळे उपक्रम करून घेता येईल. ओके, खूप खूप शुभेच्छा तुम्हाला. यानंतर आपण पुन्हा एकदा माजी नगरसेवक म्हणून ज्यांनी काम केलंय, अनुराधाताई, व्यवस्थित घ्यावा, एकदम घेतलंय व्यवस्थित.
आणि आता आपण माजी नगरसेविका अर्थातच अनुराधाताई गोरखे यांच्याशी संवाद साधणार आहोत. ताई, आपलं पहिल्यांदा खूप खूप अभिनंदन. नेमकं काय आता या प्रभागातल्या समस्या राहिलेल्या आहेत आणि तुमचं विजन अगदी थोडक्यात? मी अनुराधा गणपत गोरखे. गेल्या 5 वर्षात मी नगरसेविका होते, भाजपकडून होते. माझं एकच विजन आहे की माझ्या 10 नंबर प्रभागामध्ये कुठलीही महानगरपालिकेची शाळा नाही. माझ्या वार्डातील गरीब जनतेच्या वसाहतीमधील गरीब जनतेची मुलं ही सगळी प्रायव्हेट मध्ये शिकतात. त्यांना फी भरायला, त्यांची फी जास्त नाही भरली की माझ्याकडे येतात पैसे मागायला फी भरायला. तर हा मुद्दा प्रश्न पहिला आहे. आणि महिलांच्या सुरक्षेसाठी संध्याकाळी ज्यावेळेस महिला फिरतात, भाजीला जातात, मंगळसूत्र ओढली जातात, तर त्यासाठी पोलिसांची मी जास्त मदत करून त्यांना महिलांना मी करून देईन. म्हणजे महिला सुरक्षितता आणि महानगरपालिकेची शाळा हे 2 महत्वाचे मुद्दे या पुढच्या टप्प्यात आपण पूर्ण करणार आहोत. खूप खूप शुभेच्छा तुम्हाला. धन्यवाद. यानंतर आणखी बरेचसे उमेदवार आहेत, अर्थात आपण त्यांच्याशी देखील संवाद साधणार आहोत. पिंपरी चिंचवडकर उत्सुक, कोण आहे इच्छुक, 2 प्रस्थापित नगरसेवक या ठिकाणी उपस्थित होते. जे काही केलंय ते त्यांनी सांगितले, पुढे काय विजन आहे ते देखील सांगितले. आणि आता मी अर्थातच यानंतर जे बाकीचे उमेदवार आहेत त्यांशी देखील संवाद साधणार आहे. कुठून आहे? इथून. ओके. यानंतर आपण आणखी एका महिला इच्छुक उमेदवारांशी संवाद साधणार आहोत. ताई, आपलं नाव काय, कोणत्या पक्षाकडे इच्छुक आहात? मी मोहिनी लोखंडे. मी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षातून उभा राहते. सगळ्यात महत्वाचा मुद्दा म्हणजे हे SRA मधून खूप महिला विधवा वगैरे आहेत, त्यांना 2-3 घर भेटले पाहिजे. एका घरात 8-8, 10-10 लोक राहतात. ते घरात आहेत विधवा वगैरे, त्यांना पण घरं भेटली पाहिजे. मुली आहेत, परत सुना आहेत, कोण आहे, 2-2 पिढ्या गेल्यात त्यांच्यातल्या. तर असं करून त्यांच्याशी संवाद करण्याचा, त्यांचे काय प्रश्न असेल ते प्रश्न सोडवण्याचा प्रयत्न तुम्ही नक्कीच करणार. धन्यवाद मोहिनीताई. यानंतर आणखी आपण एका इच्छुक महिला उमेदवारांशी संवाद साधणार आहोत. आपलं नाव काय? नमस्कार, मी डॉक्टर निलिमा रुपेश पवार. मी मोरवाडीमध्ये राहते. प्रभाग 10 मधून अप्रभागातून मी इच्छुक आहे. राष्ट्रवादी काँग्रेसकडनं मी इच्छुक उमेदवार आहे. तर मी ज्या ठिकाणी राहते त्या ठिकाणी वॉटर आणि गटर याच्यावर तर सगळ्यांनीच राजकारण केलंय. पण ज्या मेन समस्या आहे की आजचं जे युथ आहे त्यांच्यामध्ये ड्रग्सचं प्रमाण खूप वाढलेलं आहे. की आमच्या शेजारी जे गार्डन आहे तिथं लिटरली जे तरुण वर्ग आहे ते नशा करून कोलगेट मधून घ्या किंवा काही खाण्यातून घ्या असे पडलेले असतात. लिटरली. डॉक्टर निलिमा रुपेश पवार. डॉक्टर निलिमा पवार यांनी स्पष्टपणे हा मुद्दा मांडलेला आहे आणि अतिशय गंभीर मुद्दा आहे. खरं म्हणजे सगळ्यांनी ऐकायला पाहिजे. ड्रग्ज हा जर विषय आता पिंपरी चिंचवडच्या या सगळ्या आता तरुणाईच्या जर विळख्यात त्यात सापडली तर पुढे अवस्था काय होईल? आपल्याच पुढच्या पिढ्या, आपल्याच घरादारातली मुलं. आणि त्यावर स्वतः त्या डॉक्टरच त्यांनी हा मुद्दा या ठिकाणी उपस्थित केलाय. ऑटर, फिटर, मीटर, गटर या सगळ्या गोष्टी झाल्या, पण आता एक हा नवीन प्रश्न आहे. त्या प्रश्नाला देखील वाचाताईंनी फोडलेला आहे. तर यावर फक्त आता एक विजन म्हणून, नेमका उपाय म्हणून तुम्ही काय करू शकाल? मला असं वाटतं की आपलं उडतं पंजाब सगळ्यांनी पाहिलं, तसं उडतं महाराष्ट्र नको व्हायला. यासाठी जे युथ आहे त्यांना वाचनाकडं किंवा काही चांगल्या गोष्टींकडे त्यांना वळवायला पाहिजे. त्यासाठी थोडंसं डिजिटल त्यांना महत्वपूर्ण काहीतरी माहिती दिली पाहिजे आणि जास्तीत जास्त त्यांना नशामुक्त, ड्रग्स मुक्त केलं पाहिजे. तसंच हे तर प्रश्न मी बेसिक सांगितला. बाकीच्याही माझ्याकडे ऍज अ पेशंट म्हणून भरपूर लोक येतात की काही तर लेडीज अशा येतात की नवऱ्याने मारलं म्हणून येतात आणि त्यांना ते नॉर्मल वाटतं की नवऱ्याने मारणं वगैरे दारू पिऊन. तर ही गोष्ट नॉर्मल नाहीये, याला कुठेतरी वाचा फोडली पाहिजे. बरं, मग आता तुम्ही महानगरपालिकेत नगरसेविका म्हणून तुमचं पहिलं पाऊल पडलं, तर याच मुद्द्यावर नेमकं तुम्ही काय विजन मांडणार आहात? ह्याच मुद्द्याने माझे भरपूर मुद्दे आहेत. नाही, मी या मुद्द्यावर जो तुम्ही मुद्दा आता प्रकर्षानं आमच्या समोर मांडला त्याच्यावर तुमचं विजन काय ते सांगा. मी जास्तीत जास्त प्रयत्न करेल की युथला त्याच्याकडनं कन्वर्ट करेल आणि त्यांना रोजगार गेले. कारण का त्यांना रिकामे असतात, त्यांना टेन्शन असतात, या बाकीचे पण काही गोष्टी असतात की ज्यामुळे त्यांच्या हातांना काम देणं तर आणि तरच ह्या सगळ्या गोष्टी. ओके, धन्यवाद, खूप खूप शुभेच्छा. यानंतर आपण आणखी काही इच्छुक उमेदवारांशी संवाद साधणार आहोत. आपलं नाव काय, आपण कोणत्या पक्षाकडे इच्छुक आहात? मी प्राध्यापक दत्तात्रय भालेराव. मी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी अजितदादा पवार यांच्याकडनं इच्छुक आहे. वेळ जास्त द्यायचा आहे, वेळ जास्त हवाय. अगोदरच्या नगरसेवकांनी काय काम केलं ते मला तर नकोच आहे, तुम्हाला पण ते उपस्थित नाहीये. त्यांच्यावर अजिबात टीका मला फक्त करणार इतकंच नाही. म्हणायचंय, तुमच्या समस्या आता तुम्हाला ज्या दिसत आहेत आणि विजन तुमचं. समस्या सुद्धा नाही. त्यांनी काय काम केलं, त्यांना वेळ मिळाला, त्यांनी त्यांच्या कालावधीत त्यांचं चांगलं काम केलं. बरोबर आहे. मागच्या असणाऱ्या समस्या त्यांनी सोडवण्याचा प्रयत्न केला. शेवटी प्रत्येकाला संधी मिळते, त्याच्यानुसार ते काम करत असतो.
त्यामुळे त्यांच्याबद्दल टीका करत बसणार नाही. इथून पुढे काय करायचंय, काळ बदललाय, AI टेक्नॉलॉजी आली, काळानुसार बदललं पाहिजे. बदलत्या शहराला मेट्रोपॉलिटन शहर आहे आपलं, विविध भागातून लोक या ठिकाणी रोजगाराच्या निमित्ताने आली. ही औद्योगिक नगरी आहे, एज्युकेशन नगरी त्या ठिकाणी निर्माण झाली पाहिजे. यासाठीचे प्रयत्न त्या ठिकाणी भविष्यात आपल्याला करायचे आहेत. हे सर्व करत असताना आताच अनुराधाताईंनी सांगितलं की इथे महानगरपालिकेची एकही शाळा नाही म्हणून. महानगरपालिकेची शाळा या प्रभागामध्ये त्या ठिकाणी जरी उपलब्ध नसेल तरी भविष्याच्या दृष्टिकोनातून एज्युकेशन सिस्टम डेव्हलप करण्यासाठीचा प्रयत्न त्याच्यामध्ये राहील आणि तो असला पाहिजे. त्याचप्रमाणे या ठिकाणी या भागामध्ये या प्रभागामध्ये MIDCs आहेत, कामगारांचे प्रश्न आहेत, स्लम एरिया आहे, त्याचप्रमाणे रहिवासी एरिया आहेत, सोसायटी एरिया आहेत, त्यांचे वेगवेगळे प्रश्न आहेत. या भागामध्ये जे काही डेव्हलपमेंट करण्याच्या दृष्टिकोनातून प्रयत्न करायला पाहिजे तो सगळा प्रयत्न नवीन व्हिजन डोळ्यासमोर ठेवून त्या ठिकाणी करण्याचा प्रयत्न आमचा त्या ठिकाणी राहील. राहिला प्रश्न राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी, भाजप हे सगळे एकत्र आहेत, महायुती आहे. महायुती अजून काही डिक्लेअर नाही की वैयक्तिक लढणार, सेपरेट लढणार की युतीत लढणार, अशी कुठलीही डिक्लेरेशन नाही. त्यामुळं जर त्यांनी टीका केल्या, आम्ही आता सध्या कुठल्याही प्रकारची टीका करणार नाही. भविष्यामध्ये जेव्हा आम्ही उमेदवार असू तर त्यावेळेस राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या वतीने जे काय आहे ते सगळं समोरासमोर ओपन होईल. धन्यवाद भालेराव साहेब, आपण चांगल्या पद्धतीने आपली भूमिका मांडली. यानंतर मी आणखी एका नव्या इच्छुक उमेदवारांकडे जाणार आहे. ते कुठे आहेत मला माहित नाही. ओके, नमस्कार. नाव सांगा आपलं आणि आपण कोणत्या पक्षाचे? मी सतीश भोसले. आमची मिसेस अनुसूचित जाती प्रभागातून उभा राहणार आहे, रमा सतीश भोसले. त्यांचा प्रतिनिधी म्हणून मी आलेलो आहे. अगदी थोडक्यात फक्त मला त्यांचं विजन काय असेल ते तुम्ही सांगा. तर विजन म्हणजे कसं आहे, आता प्रभाग 10 म्हणजे झोपडपट्टी इस्लाम एरिया भरपूर मोठा आहे. तर ह्या इस्लाम एरियामध्ये सगळ्यात भेडसावणारा प्रश्न म्हणजे पाण्याचा आणि आरोग्याचा मोठा प्रश्न आहे. तर आम्ही झोपडपट्टीमध्ये काम करत असताना तर पाण्याचा आणि आरोग्याचा प्रश्न, गटारीचा प्रश्न आणि चेंबर लाईनचा प्रश्न हा खूप मोठा महत्वाचा प्रश्न आहे. तर या प्रश्नावर भविष्यामध्ये आम्ही महापालिकेमध्ये मांडण्याचा पूर्णपणे प्रयत्न नक्कीच. महापालिकेत गेल्यानंतर या विषयाला तुम्ही वाचा फोडणार आहात. ओके ओके, खूप खूप शुभेच्छा तुम्हाला. हो, यानंतर आपण आणखी अर्थात म्हणण्यापेक्षा पुन्हा इच्छुक असं म्हणूयात आपण आता, कारण की मुळातच ते या ठिकाणी आधी देखील नगरसेवक राहिलेले आहेत. तुषारजी हिंगे, आपण त्यांच्याशी संवाद साधणार आहोत. तुम्हाला खूप खूप शुभेच्छा, तुम्ही पुन्हा एकदा निवडणूक मैदानात आहात. मला तर इतकंच म्हणायचंय की नेमकी जी झाली आहेत कामं आता त्याच्यावर चर्चा नको, की राहिलेत त्याच्यावर पण चर्चा नको. पुढची 5 वर्ष जर तुम्हाला मिळाली तर तुम्ही काय करणार आहात ते फक्त जनतेला सांगा. पुढची 5 वर्ष आम्हाला मिळाली तर आम्ही नक्कीच जो आपल्या वार्डातला जो रोजगार आहे, जो युवकांना रोजगार कसा देता येईल यासाठी आम्ही प्रयत्न करू. महिला सक्षमीकरणासाठी चांगल्या पद्धतीने काम करू आणि ज्या पद्धतीने ज्येष्ठ नागरिकांकडे ज्या पद्धतीने लक्ष द्यायला पाहिजे त्या पद्धतीने जास्तीत जास्त ज्येष्ठ नागरिकांना लक्ष देऊन त्यांच्या आरोग्याची काळजी कशी पद्धतीने चांगली घेता येईल यासाठी आम्ही प्रयत्न करू. नक्कीच तुषारजी, म्हणजे मुळात तुम्ही आता सगळ्यांनीच इथे असलेल्या प्रत्येक इच्छुक उमेदवारानं जे काही विजन मांडलंय किंवा समस्यांबद्दल भाष्य केलंय, इकडे भालेराव सर असतील, डॉक्टर असतील, म्हणजे प्राध्यापक, डॉक्टर अशी मंडळी आहेत, पुन्हा प्रस्थापित ज्यांनी या ठिकाणी 5 वर्ष या प्रभागामध्ये काम देखील केलेलं आहे, या सगळ्यांचं विजन आणि माझे सगळे नौखे उमेदवार, अगदी माझंच नाव आहे संदीप चव्हाण असं आणि बरीचशी बाकीची सगळे. मला इतकंच म्हणायचंय, तुमच्या सगळ्यांकडनं आम्हाला अपेक्षा तरी काय येतो? पाणी, वीज, रस्ते, ट्रॅफिक मुक्त आणि वाढती गुन्हेगारी जिच्यावर वचक बसवणं. नगरसेवक म्हणजे तरी काय हो? अहो, जेव्हा तुम्ही आम्ही सगळी जनता तुम्हाला निवडून देते तेव्हा तुम्ही आमचे लोकप्रतिनिधी म्हणून त्या महापालिकेमध्ये जाताना अण्णासाहेब मगरांचा पुतळा पाहता आणि आत प्रवेश करता. आठवा ना त्यांचं कार्य, येऊ दे ना समोर की त्यांनी काय आतापर्यंत करून दाखवलं. मी तर म्हणतो केवळ अण्णासाहेब मगर कशाला, असं या पिंपरी चिंचवडला घडवणाऱ्या प्रत्येकाचं विजन जे आहे ते आठवा, स्मरा आणि मग बघा जनतेला अपेक्षित काय आहे. नाही तर वर्षानुवर्ष फक्त निवडणुका येतात, वर्षानुवर्ष आम्ही आपलं फक्त बोट टेकवतो. आता EVM आलेला आहे आणि आता 9 वर्षांनी पुन्हा एकदा आमच्या बोटाला शाई लागणार आहे. तर या 9 वर्षातली उरलेली सगळी कामं पुन्हा एकदा करून या प्रभागाला सुजलाम सुफलाम बनवाल एवढीच अपेक्षा व्यक्त करतो आणि थांबतो. पाहत राहा पिंपरी चिंचवड उत्सुक कोण आहे इच्छुक. धन्यवाद. कोणकोणत्या प्रभागात कोण आहे इच्छुक जाणून घ्यायला येतोय आम्ही पिंपरी चिंचवडकर देखील उत्सुक. थेट तुमच्या प्रभागात येतोय आम्ही बोलायला. कोण आहे इच्छुक यंदा नगरसेवक बनायला? परत कुणी म्हणू नका भेटला नाहीत आम्हाला. तारीख, वेळ, ठिकाण आम्ही लवकरच कळवू तुम्हाला. चला लागा तयारीला, येतोय संवाद साधायला.
PCMC न्यूज चॅनल येतंय तुमच्या भेटीला. इच्छुक उमेदवारांसाठी PCMC न्यूज चॅनलचा विशेष कार्यक्रम. पिंपरी चिंचवडकर उत्सुक, कोण आहे इच्छुक?